नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं 24 मार्च 2025 रोजी आलेलं जे महत्त्वाचं शुद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। आजच्या शुद्धीपत्रकाचा विषय आहे पोलीस उप अधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त दळणवळण माहिती तंत्रज्ञान विभाग। पूर्वीचे नाव जे आहे पोलीस उप अधीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त बिनतारी संदेश अभियांत्रिकी महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा गट अ साठीची जी जाहिरात क्रमांक 129/2023 जे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे। तर पोलीस उप अधीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दळणवळण माहिती तंत्रज्ञान विभागात पूर्वीचे नाव जे आहे त्यानुसार जे आहे तर ती भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आली होती। परंतु दरम्यानच्या काळामध्ये जे ओपनसाठीचा जो सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लाससाठीचं जे आरक्षणाचं क्रायटेरिया बदलून देण्यात आलेलं आहे त्यानुसार जे आहे तर ते अर्ज करण्यासाठीचे आलेला अपडेट आहे। ज्या उमेदवारांना नवीन अर्ज करायचं ज्यांचं वयोमर्यादा वाढून आलेली आहे त्यासोबतच ज्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी जे आहे ते तुमचे कॅटेगरी सिलेक्ट करायचे ज्यांनी EWS मधनं अर्ज केलेला आहे त्यांना एक तर OBC किंवा SCBC मधनं अर्ज करण्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे। पदसंख्या जी आहे तर ती 7 असणार आहे। याच्यामध्ये मग सामाजिक समांतर आरक्षण नाही आहे त्या जागांची विभागणी आहे। अनुसूचित जातीसाठी एक आहे, त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकासाठी एक आहे, इतर मागासवर्गासाठी 2 आहेत, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी एक आहे आणि आरक्षित पदे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। टोटल जागा ज्या आहेत ते 7 आहेत। कॅटेगरीनुसार तुम्हाला ते पाहता येणार आहे। व याच्यामध्ये ज्यांचं वयोमर्यादा वाढून आलेलं आहे त्यांनाही आता मध्ये अर्ज करता येणार आहेत। ज्यांनी EWS मधनं अर्ज केलेला आहे त्यांना OBC किंवा SCBC मधनं अर्ज करावा लागणार आहे किंवा मग त्यांचा अर्ज जो आहे तो ओपनमध्ये ग्राह्य धरला जाणार आहे। याची सर्वांनी नोंद घ्यायची। ज्या ओपन उमेदवारांनी किंवा EWS मधनं अर्ज केलेल्या उमेदवारांनी याच्या संदर्भातले जे अपडेट आलेले आहे ते पाहून घ्यायचं आहे। अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला तुमच्या अकाउंटवर जायचं आहे, त्याचं स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन इथे देण्यात आलेलं आहे। त्यानंतर लिंकवर जायचं आहे, दर्शवलेल्या क्वेश्चन या बटनावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक प्रवर्गाचा दावा असलेला प्रकल्प निवडायचा आहे, त्यानंतर SCBC किंवा OBC मधनं तुम्हाला अर्ज करायचा ते क्रायटेरिया निवडायचा आहे आणि तुम्हाला जे आहे तर तुमचा अर्ज जो आहे तो सबमिट करून तुमचं ते PDF जे आहे ते सेव्ह करून ठेवायचं आहे किंवा प्रिंट काढून ठेवायचं आहे। अर्ज करायला सुरुवात झालेली आहे 26 मार्च 2025 आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 9 एप्रिल 2025 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। पोलीस उप अधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग पूर्वीचं नाव जे आहे तर ते देण्यात आलेलं जाहिरात क्रमांक 129/2023 संदर्भातलं आलेलं हे MPSC आयोगाचं महत्त्वाचं अपडेट आहे। तरी हा अपडेटेड माहितीचा PDF जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे किंवा MPSC आयोगाची ऑफिशियल वेबसाईट आहे mpsc.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेकआउट करा किंवा मग तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देते, तिथून तुम्ही चेकआउट करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। समोर घंटीचं बटन दिसते त्यालाही प्रेस करा म्हणजे येणारे सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचले जातील। धन्यवाद।